हाय हॅलो नमस्कार, मी विजया आणि आत्ता आपण इथे बघत आहोत मध्य प्रदेशमधील जे स्वच्छ शहर म्हणून आपण ओळखलं जाणारं शहर आहे इंदोर. आणि इथेच आहे एक भव्य राजशाही वारसा ज्याला आपण म्हणतो लालबाग महाल म्हणजे लालबाग पॅलेस. आणि आत्ता आम्ही एंट्री केली आहे इथे लालबाग पॅलेसमध्ये. इथे आपण तिकीट वगैरे काढून घ्यायची आणि अशी याचीवाली एंट्रन्स आहे. एंट्रन्स ही अशी आहे की जे बकिंगहॅम पॅलेस आहे त्याच्यासारखी याचीवाली ही एंट्रन्स आहे. आणि इथे आपण बघू शकता हे पूर्ण रिनोव्हेटचं काम चालू आहे इथे आणि याला जागतिक निधी भेटलेला आहे आणि हे पूर्ण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि इथे पहिले कसं होतं आणि आता रिनोव्हेट केल्यानंतर कसं आहे याचीवाली माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही एंट्री केली, एवढी भव्यता आणि एवढा सुंदर महाल बघितला. खरंच बारीक बारीक नक्षीकाम आणि जागोजागी असे एकदम राजेशाही लुक त्याला होता, रॉयल टच त्याला होता. पाहून डोळे अगदी असे तृप्त व्हावे एवढं सुंदर सगळं ते दिसत होतं. प्रत्येक क्षण हा त्या सुंदरतेचा नजरेमध्ये कैद होतं. आणि संगमरवरचं या ठिकाणी मार्बलचं असं हे सगळं काम होतं. आणि जुनं जे पडझड झाली होती त्याला परत नव्याने रिनोव्हेट केल्यानंतर हे एवढं सुंदर असं हे नक्षीकाम दिसत होतं. प्रत्येक भिंतीवर, छतावर, जिकडे आपण बघू शकतो तिकडे असं आपल्याला हे सुंदर असं नक्षीकाम दिसत होतं. आणि खूप सुंदर हा अनुभव होता लालबाग पॅलेसचा. खूप सुंदर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे होळकर घराणं आहे ह्या होळकर घराण्याची, या राजेशाही घराण्याची आपण भव्यता या ठिकाणी बघू शकतो. आणि ही होती लायब्ररी. या ठिकाणी जे तुकोजी होळकर आहेत यांना वाचनालयासाठी ही लायब्ररी होती आणि ते असंख्य पुस्तकं हे ठेवलेले होते. आपण आता एंट्री करत आहोत अंदर आणि हे बघू शकता किती सुंदर आहे, खूपच सुंदर. आणि हा पूर्ण जो पॅलेस आहे हा 70 एकरमध्ये फैललेला आहे. आणि आता याला एक म्युझियम म्हणूनच सध्या आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि इतकी भव्यता, एवढं सुंदर आपण या ठिकाणी आहे. या महालाची खासियत म्हणजे त्याची युरोपियन शैलीतली वास्तुकला, इटालियन रेनेसॉन्स स्टाईल, बेल्जियम काचेच्या खिडक्या, भव्य झुंबर आणि संगमरवरी स्तंभ यामुळे हा महाल अत्यंत आकर्षक दिसतो. आणि हा महाल महाराजा तुकोजीराव होळकर यांनी सुरू केला आणि पुढील पिढ्यांनी पूर्ण केला. होळकर कुटुंब 1978पर्यंत इथे राहत होते. लालबाग महाल हा होळकर राजघराण्याचा राजवाडा असून त्याची बांधणी ही 1886 ते 1921 या काळामध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती. आणि हा वाघ बघा, हा तुकोजी यांनी स्वतः मारलेला वाघ आहे आणि अजूनही तो या म्युझियममध्ये ठेवलेला आहे. आता मी जे आपलं गेट बघितलं, मेन गेट, या मेन गेटचा म्हणजे महालाचं जे प्रवेशद्वार आहे ते इंग्लंडमध्ये जे बकिंगहॅम पॅलेस आहे त्या पॅलेसवर आधारित असं हे मेन गेट होतं. आणि आपण ते बघू शकता ही लायब्ररी आणि या ठिकाणी ठेवलेले पुस्तकं आणि या ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं. आणि या ठिकाणी त्यांचं सगळं कामकाज चालायचं. तिथल्या खुर्च्या, तिथले सगळे पुस्तकं आणि सगळे तिथले कपाटं वगैरे इतके रॉयल आणि इतके सुंदर अजूनही जतन करून ठेवलेले आहेत. बघताना पण असं अतिशय छान वाटतं. आणि आता रिनोव्हेट केल्यामुळे तर अजूनच सुंदर. आणि पुन्हा मी एक गोष्ट बघितली, जेव्हा हा आम्ही महल बघत होतो एका साईडला पूर्ण युरोपियन टच आहे, एका साईडला पूर्ण जो इंग्रज हे आहे तो पूर्ण टच आहे. म्हणजे त्यांचे चित्र आणि त्यांची युनिक ती डिझाईन्स आणि कलर कॉम्बिनेशन्स, त्या भिंतींच्या कलर्सचं आणि तिथल्या याचंवालं वरचं जे आकाशामध्ये जे चित्र काढलेले आहेत ते सुद्धा आपण सगळे बघू शकतो की खूप सुंदर पद्धतीने हे चित्र काढलेले आहेत, सुफात झाले. आणि बाकी जे सगळे गोष्टी आहेत अतिशय हे सुंदर होत्या. आणि त्याच्याकडे पाहून तर त्या राजघराण्याची भव्यता आपल्या लक्षातच येत होती. आणि हे सिंहासन, यावर ते बसायचे आणि या ठिकाणी बाकीचा तो कारभार चालायचा तुकोजीराव होळकरांचा. खूप सुंदर असं हे सिंहासन पण होतं. आणि हे एक रूम बघा, अशा कितीतरी रूम तिथे आहेत. आणि हे महिलांचं वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे ते झाल्यावर या ठिकाणी इथे जेंट्स लोक जेवण करायचे. हा डायनिंग हॉल आहे जेंट्स लोकांसाठीचा. आणि त्याच्याच बाजूला लेडीजसाठीचा सुद्धा पुन्हा एक लेडीजचा डायनिंग हॉल आहे. आणि हा आहे वॉशिंग एरिया. या ठिकाणी रेस्टरूम होती आणि या ठिकाणी सगळ्या महिला या रेस्टरूमचा वापर करत होत्या. हा रेस्टरूमचा एरिया आहे. आणि हे बघू शकता हा जो मधला भाग आहे तो आहे दोन्ही साईडला
सुंदर सुंदर अशा रूम्स आहेत आणि त्या सुंदर रूम्सवर खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, खूप सुंदर इंटेरियर केलेलं आहे आणि सगळं जपून ठेवलेलं आहे. एक संग्रहालय, एक म्युझियम म्हणून आपण याला अतिशय सुंदर पद्धतीने पाहू शकतो. आणि हा आहे बाहेरचा एरिया. याची आपण भव्यता बघू शकता, किती भव्य आणि किती किती मोठा हा असा लालबाग पॅलेस आहे. हा लालबाग पॅलेस दर सोमवारला बंद असतो आणि सुट्टीच्या दिवशी पण हा बंद असतो. आणि ते सुंदर झाडं आहेत आंब्याचे आणि याला छान आंबे पण लागलेले होते, मस्त वाटलं. आणि याच्या जस्ट बाजूलाच एक मोठी बाग पण आहे, तिथे पण आपण खूप सगळा वेळ स्पेंड करू शकतो. बघू शकता आपण याच्यावाली भव्यता आणि याच्यावाली सुंदरता किती आहे. तर खूप सुंदर हा अनुभव होता आणि खूप छान वाटलं इथे या ठिकाणी येऊन. आज हा महासंग्रहालय म्हणून जरी वापरला जातो तरी तिथे तुम्हाला जे राजेशाही जीवनशैली आहे, प्राचीन वस्तू आहे आणि तिथला तो इतिहास अनुभवायला मिळत असतो. अशा ठिकाणी आम्ही हा लालबाग पॅलेस बघितला आणि निघालो बाहेर. या ठिकाणी असं बाहेर ऑटोनी वगैरे आपल्याला येता येते. खूप सुंदर असा हा अनुभव होता आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केला. खूप छान मला वाटलं आणि पुन्हा भेटूया असंच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता एक व्हिडिओ राहील, तो राहील आपल्याला राजवाड्याचा. अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आपल्याला बघायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.